नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आपण पाठीमागच्या भागाचा डायग्राम शिकणार आहोत। जर तुम्ही नवीन शिलाई शिकत असाल आणि तुम्हाला जर ब्लाऊज शिकण्याची इच्छा असेल तर तुम्ही आजचा व्हिडिओ संपूर्ण पहा, जेणेकरून तुम्ही ब्लाऊजचं पेपर कटिंग किंवा कपड्यावर कटिंग करणं अगदी तुम्हाला सहज सोपं जाणार आहे। आणि ज्या मैत्रिणींना ब्लाऊजच्या पाठीमागच्या भागात जे काही प्रॉब्लेम असतात उंची म्हणजे ब्लाऊजच्या पाठीमागचा टक्स किती घ्यायचा किंवा ब्लाऊज शिवल्यानंतर पाठीवर वरती जातो किंवा ब्लाऊजच्या पाठीमागचा टक्स घेतल्यानंतर दोन्ही साईडने कमरेच्या बाजू कोणे खाली होतात, तर हे असं का होतं, हे जे प्रॉब्लेम आहे ते आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच तुम्हाला त्यावर उत्तर मिळणार आहे। तर आजचा व्हिडिओ कुठे स्किप न करता संपूर्ण पहा। तर चला आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण इथे ही मापे घेतली आहेत आणि त्या मापानुसारच आपण पाठीमागच्या भागाचा डायग्राम मी तुम्हाला सांगणार आहे। तर पूर्ण उंची आहे 13.5 इंच, छाती 36, कंबर 30, शोल्डर 5.25, मुंडा 5.8, पाठीमागचा गळा 9, पुढचा गळा 6, बाही लांबी 5.5, दंड घेर 6 आणि कटोरी 5.5। तर या मापानुसारच आपण पाठीमागचा डायग्राम आज मार्किंग करून कटिंग करणार आहोत। आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा भाग आणि त्यानंतर आपण बाहीचं कटिंग पण या मापानुसारच करणार आहोत, जेणेकरून नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींना सर्व काही स्टेप बाय स्टेप आणि सविस्तर समजेल। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपल्या ब्लाऊजची उंची आहे 13.5 इंच। तर 13.5 मध्ये आपण पाठीमागच्या भागासाठी 1 इंच मिळवत असतो, तर 13.5 मध्ये आपण 1 इंच मिळून 15 इंचावर मार्किंग करून घेऊ। मार्किंग केली आहे तशीच मार्किंग आपण पुढे पण करायची, जेणेकरून रेषा सरळ येईल आणि अशी आपण रेषा आखून घ्यायची आहे। तर या रेषेवर आपण आता शोल्डरचं माप घेणार आहोत। शोल्डर आहे आपलं 5.25 इंच आणि त्या पॉईंटपासून आपण मुंड्याचं माप टाकणार आहोत। मुंडा आहे 6 इंच। हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आहेत। आता इथून आपण छातीचं माप टाकणार आहोत। छाती आहे आपली 36, तर 36चा चौथा भाग येतो 9 आणि 2 इंच आपण शिलाई मार्जिन घेत असतो। इथे आपण ही बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। आता आपण कमरेचं माप टाकून घेऊ। कंबर आहे आपली 30, तर 30चा चौथा भाग करायचा आहे 7.5 इंच। 1 इंच पाठीमागच्या टक्ससाठी घ्यायचा आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिन। तर हे पॉईंट असे आपण जोडून घेणार आहोत। आता आपण शोल्डर लाईनला गळारुंदी घेणार आहोत। तर आपल्या 36 साईजसाठी आपण आणि पाठीमागच्या गळ्यानुसार आपण शोल्डर आणि गळारुंदी घेत असतो। तर पाठीमागचा गळा 9 इंच आहे, तर डीप नेक आहे, तर आपण 36 साईजसाठी 2 इंचच गळारुंदी घ्यायची आहे। त्यामुळे काय होणार आहे, शोल्डर अजिबात उतरणार नाही। आता पाठीमागचा गळा आपला 9 इंच आहे, तर 9 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे। आणि खालच्या साईडने आपल्या आवडीनुसार आपण किती गळा आपला ब्रॉड ठेवायचा ते आपण ठेवू शकतो। तर इथे मी 3 इंच घेत आहे आणि इथे पण आपण असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि आपल्या आवडीनुसार आपण गळ्याला शेप द्यायचा आहे। तर इथे मी गोल गळ्याचा शेप देत आहे। तर आता आपण मुंड्याच्या रेषेचा मध्य काढायचा आहे आणि या कॉर्नरपासून पाठीमागच्या मुंड्याला आपण 1.5 इंचावर शेप देऊन घ्यायचा आहे। हा पॉईंट आणि इथे जे आपला छातीचा जो चौथा भाग आहे, हे तिन्ही पॉईंट जोडून मुंड्याला आकार द्यायचा आहे आणि मुंड्याच्या इथे 1/2 इंच उतार देऊन शेप द्यायचा आहे। शोल्डर लाईनला 1/2 इंच आपण इथे उतार द्यायचा आहे। तर डीप नेक असेल त्यावेळेसच आपण इथे 1/2 इंच उतार द्यायचा आहे। तर 8 इंचाचे जे गळे आहेत 8 इंचाच्या पुढचे, त्यावेळेस आपण इथे 1/2 इंच गळा उतार द्यायला अजिबात विसरायचं नाही। आता आपण पाठीमागचा टक्स घेणार आहोत। तर पाठीमागचा टक्स किती घ्यायचा, हा प्रश्न खूप साऱ्या मैत्रिणींना पडलेला असतो।
तर पाठीमागचा टक्स हा नेहमी 4.5 इंचीचा घ्यायचा आहे आणि या साईडने पण आपण कमरेचा अर्धा करायचा आहे. कमरेचा अर्धा करायचा आहे आणि तिथून वरती आपण 4.5 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. तर हा टक्स आपला अर्धा इंचाचा असतो, म्हणजे पूर्ण टक्स हा आपला 1 इंचाचा असतो. दोन्ही साईडला अर्धा इंच हा आपला टक्स असतो. तर हा 4.5 इंचाचा टक्स केव्हा घ्यायचा? ज्या वेळेस आपला गळा 8-9 इंचाच्या 7-8-9 इंच असतील त्यावेळेस. परंतु ज्यावेळेस खूप डीप नेक असतो त्यावेळेस त्यानुसारच आपला हा टक्स घ्यायचा आहे. जेवढा आपला गळा खोल जाईल तेवढा टक्स पण आपला हा उंचीला कमी होत असतो. तर कमरेच्या साईडने पण आपण अर्धा इंच वरती घ्यायचं आहे. तर हे का घ्यायचं आहे? तर खूप साऱ्या मैत्रिणींना प्रश्न होता की पाठीमागचा टक्स घेतल्यानंतर कमरेच्या दोन्ही कोणे क्रॉस होतात, म्हणजे खाली उतरतात. तर ते होऊ नये त्यासाठीच हा आपला अर्धा इंच हे आपण कमरेला वरती घ्यायचं आहे. तर हे सर्व ड्राफ्टिंग आपण इथे करून घेतलेलं आहे. आता सविस्तरपणे मी तुम्हाला इथे लिहून दाखवणार आहे. तर ही आपली आहे पूर्ण उंची. हे आहे आपलं छातीचं माप. इथे आहे आपलं कमरेचं माप. हे आपलं आहे मुंडा. हे आपण पूर्ण शोल्डर घेतलं आहे ते. आणि हा आहे आपला पाठीमागचा गळा. तर सविस्तरपणे मी इथे तुम्हाला सांगते आहे, आपण शोल्डर किती घेतलेला आहे. शोल्डर आहे आपलं 5.25 इंच. तर मी तिथे अंडरलाईन करते जेणेकरून तुम्हाला समजणं अगदी सोपं जाईल. मुंडा आहे आपला 6 इंच. मागचा गळा आहे आपला 9 इंच. गळा रुंदी आहे आपली ही 2 इंच. छाती आहे आपली, छातीचा चौथा भाग 9 इंच प्लस त्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन. तर 11 इंचाची आपण ही रुंदी घेतलेली आहे. तर कंबर आहे आपली 30चा चौथा भाग 7.5 इंच प्लस त्यात 1 इंच टक्स प्लस 2 इंच शिलाई मार्जिन. 10 इंच आपण 7.5 8.5 10.5 इंचाचा आपली कमरेची ही रुंदी आहे. पूर्ण उंची आहे आपली आहे 13.5 इंच. त्यामध्ये आपण 1 इंच मिळून 14.5 इंच आपण आपल्या या डायग्रामची उंची घेतलेली आहे. वरती गळा रुंदी 2 घेतलेली आहे. खाली आपण 3 इंच ब्रॉड गळा घेतलेला आहे. तर पाठीमागचा टक्स 4.5 इंच आपण घेतलेला आहे. 4.5 इंच आपण हा टक्स घेतलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता
पाठीमागच्या भागाचा आपण इथे डायग्राम बनवलेला आहे. अगदी सविस्तर स्टेप बाय स्टेप अचूक असे मापे घेऊन मी तुम्हाला इथे पाठीमागच्या गळ्याचा हा डायग्राम सांगितलेला आहे. तर पाठीमागच्या मुंड्याचा शेप आपण 1.5 इंचावर घेतलेला आहे. अगदी परफेक्ट अशी मापे सांगून मी इथे हा डायग्राम बनवलेला आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि या पद्धतीने नक्कीच तुम्ही पेपर कटिंग कपड्यावर कटिंग करून बघा. नक्कीच तुम्हाला आजची पद्धत आवडेल आणि या पुढच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पुढचा भाग बाहीचं ड्राफ्टिंग कटिंग सर्व काही मी शिकवणार आहे. तर आपल्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.